लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, आपण सध्या डिजिटल युगात जीवन जगत आहे आणि त्यांची मुख्य अस्त्र आहेत मोबाईल आणि कॉम्प्युटर। आपलं सर्व जीवन आपण मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या युगातच आपण त्याच्यावर पूर्णपणे निर्भर झालेलो आहोत। एखाद्या दिवशी एखाद्या महापुरुषाची जयंती असो किंवा महाराष्ट्र दिन असो किंवा आज आदिवासी दिवस आहे, फक्त आपण व्हॉट्सअपवरती शुभेच्छा देऊन मोकळे होतो। परंतु आपल्याला काय काम केले पाहिजे जेणेकरून त्या महापुरुषाचे विचार किंवा आपल्या महाराष्ट्र कसा पुढे जाईल किंवा आपल्या आदिवासी बांधवांना कशी मदत होईल याविषयी आपण विचार करत नाही, फक्त शुभेच्छा दिले की आपलं काम झालं। बंधू आणि भगिनींनो, आज आदिवासी दिवस आहे। आपला आदिवासी बांधव अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अतिशय दुर्गम भागात आपले जीवन आपल्या परिवारासोबत जगत आहे। ना तिथे व्यवस्थित रस्ते आहेत, पाणी आहे, वीज आहे, ना रोजगार आहे, शाळा दवाखाना कितीतरी किलोमीटर दूर आहे। अशा परिस्थितीमध्ये आदिवासी बांधव जीव देता येत नाही म्हणून कसेबसे जीवन जगत। आदिवासी बांधवांसाठी सरकार मोठमोठ्या योजना गाजावाजा करून जाहीर करतं, परंतु त्या फक्त कागदावरच राहतात। काही दानशूर संस्था, कंपन्या तसेच देणगीदारांच्या देणग्यावर काही आदिवासी पाड्यावरती मुठभर आदिवासी त्यांच्या मदतीवर आपले जीवन जगत आहेत। आदिवासी तसेच तळागाळातील गोरगरीब लोकांना तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारी कोकणातील एक अग्रगण्य संस्था राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई ही संस्था कित्येक वर्षापासून कोकणातील खेडोपाड्यात तसेच आदिवासी दुर्गम पाड्यामध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना, तेथील नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वाटप करतात। आज आदिवासी दिनानिमित्त संस्थेचे सर्व सदस्य आपल्या कुटुंब, सहपरिवार तसेच मित्रपरिवाराबरोबर जव्हार येथील आदिवासी पाड्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी इथे येऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले, तसेच ग्रामस्थांना नवीन कपडे, साड्या, ड्रेस याचे वाटप केले, तसेच रॅशन, खाऊ इत्यादींचे वाटपही त्यांनी केले। खरंच राजापूर लांजा तालुका नागरिक शहर मुंबई संस्थेचे कार्य हे खूप अनमोल आहे। ते आदिवासींना नेहमीच मदतीचा हात देतात आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहतात। आजच्या या आदिवासी दिनी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे श्री रमेश रघुनाथ काटकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसहित व आपल्या कुटुंबासहित जव्हार आदिवासी पाड्यावरती भेट देऊन आदिवासी बांधवांना मदत करून आदिवासी दिवस साजरा केला। आपण प्रत्येकाने अशाच प्रकारे आदिवासींसाठी मदतीचा हात पुढे केला तरच आदिवासींची प्रगती होईल, तेथील तरुण मुले शिकतील, मोठे होतील आणि आदिवासी स्वावलंबी होतील। आपण प्रत्येकाने यासाठी हातभार लावला पाहिजे, आदिवासी बांधवांना मदत केली पाहिजे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना व्हायरल करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद।